अबे दम घे रे थोडसा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज जायचं होतं मला साईच्या गावले जवळा शहापूरले, कारण त्याचा आज होता वाढदिवस. त्याच्या गावले जायचं होतं चांदूर बाजारवरून, आणि चांदूर बाजारातून घ्यायचा होता केक आणि टिंक्याले. मग टिंक्या आला, टिंक्याला घेतला संग, केक घेऊन निघालो बा घरी जायसाठी. रस्ता वज्जर खराब होता बा. मग फोन आला ताईचा, अरे किती वेळा म्हणे आले. मी म्हटलं बस आलोच म्हटलं थोड्या वेळात, रस्ता तेवढा चांगला आहे म्हटलं तुझ्या गावचा. मग गेलो बा घरी. घरी गेल्याबरोबर काय चमावीन वाढदिवस चालू झाला होता. आम्ही घरी गेल्याबरोबर लगेच तयारी केली बा. काय काय मग चालू झाला केक कटिंग कार्यक्रम. हर्षित ना आणलं होतं सायदासाठी गिफ्ट. तर आमची स्माईल काही तोंडावर मावी निस्ती तोंडाच्या बाहेरच जात जाय स्माईल. आमचं लक्ष फोटोकडे होतच नाही. आम्हाला केकच खायचा होता. मी केक खाल्ल्याशिवाय फोटो काढतच नाही म्हणे. तर शेवटी खाल्लाच आम्ही केक. मग फोटो काढतो म्हणे केक खाल्ल्यावर म्हणे. केक खाल्ल्यावर जे स्माईल आली हर्षाच्या चेहऱ्यावर ते पाहण्यालायक होती. फोटो गिटो काढणं झाल्यावर मग हर्षानं केला ओळख परिचय करणं चालू सगळ्या लेकरी संघ आल्यावर. बा काय म्हणते तो आता सगळ्याची विचारपूस झाल्यावर हर्षाच्या अंगात आला वाढदिवस. मग कोणासाठी बर्थडे दम तर घे. अरे दम घे तुझा. हर्षा नाता लागते आता. हॅपी बर्थडे आहे तो परा. बर्थडे झाल्यावर नेऊन सोडायचं होतं का कुले त्याच्या गावले नेऊन. त्याच्या गावचं नाव होतं तळवे. रस्त्यानं बांध तो कोणीच नाही. चहा मायाबीन कोणीच नाही रस्त्यानं, कोणीच नाही. आम्ही मेटासारखा चाललो. चहा मायाबीन भेव याचा लागू राहिला. या गावातून निघायच्या वेळेस चालू तर एकच जण दिसलं रस्त्यानं. चला आता माहितच पडते काय झालं. मी अंधारातही दिसूनही नसून राहिलो. काय आलो बघ कसा तरी भेदभेद घरी. मायाबीन रस्ता असा खतरनाक होता, बोलायचं काम नाही. घरी आल्यावर आणला हर्षितले थोडासा काव. सकाळी उठल्याबरोबर घरचे म्हणे शेगावले जायला लागते म्हणे, करा म्हणे तयाऱ्या पटोपट. म्हटलं बरं ठीक आहे. आम्हाला तयारी करायला लावल्या आणि इथं स्वयंपाकच व्हायचा होता. मग आम्ही जाऊन झोपलो थोडा वेळ. जाते तिकडे म्हटलं जायच्या वेळेस काय आपल्याला काय शर्ट घातलं पॅन्ट घातला निघाला. काय आपल्याला काय तयारी करत बसा लागते काय. कसं कसं जमलं जमलं जमलं. स्वयंपाक झाला होता तर घरचे म्हणे जेवून घ्या म्हणे. म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं, जेवण करून लवकर निघायचं आहे म्हणे. जेवण खाऊन करून निघालो बा मग शेगावसाठी. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये शेगावले. आता आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तर शेअर करा, सप्पाच नसेल आवडला तर सबस्क्राईब करा.